नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता नेमका भेटणं बंद झाला की काय, असं सर्व शेतकऱ्यांना एकंदरीत इथं प्रश्न पडला असेल, तुम्हाला देखील पडला असेल। याच्या संदर्भात काय माहिती ती आपण इथे जाणून घेणार आहोत। नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार कधी नाही, कारण की मित्रांनो बीजेपीचा अजेंडाच असा आहे की नमो शेतकरी असो किंवा इतर कोणत्याही योजनेचा असो किंवा इतर कोणत्याही गव्हर्नमेंट योजनेचे पैसे हे बीजेपी शासन बीजेपी सरकार हे त्याच वेळी रिफंड तिथे करत असतं ज्यावेळेस त्यांना कोणतं ना कोणतं तिथे बेनिफिट भेटत असतं। कारण की नमो शेतकरीचा हप्ता अद्यापर्यंत वाटप येथे झाला असता, परंतु याचे मुख्य काही कारणे, ते नेमकं कारणे कोणते ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। आणि नमो शेतकरीचा अखेर फायनली हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, कारण की याच्या संदर्भातील जे की राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती काही दिवसापूर्वी जारी करण्यात आली होती आणि ती आता सध्या देखील देण्यात आलेली। नेमकं नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटला कधी येणार, त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की लाडक्या बहिणींचा थकीत असलेला नोव्हेंबर महिन्याचा आणि नमो शेतकरीचा हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी आता हे वितरण करणार आहे। याचे देखील काय करणार ते देखील तुम्हाला मी सर्व काही सांगणार आहे। नक्कीच व्हिडिओला इथे पूर्ण बघा। शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांसाठी ह्या व्हिडिओमध्ये माहिती खूप महत्त्वपूर्ण येत आहे। सर्वात आता तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेतून 2.5 लाखापेक्षा 2,70,000 देखील अत्याधुनिक शेतकरी इथे आता अपात्र करण्यात आले। पहिल्यांदा जे आहे की शेतकऱ्यांना 93,66,000 ते 70,000 एवढे शेतकरी होते। आता इथे 91,00,000 एवढेच शेतकरी जे की आता इथे पात्र आहे। आता नमो शेतकरीचा हप्ता नेमकं का देऊ लागले किंवा याला टाइम विलंब का लागू लागले, तुम्हाला सांगू शकतो की पहिल्या तर जे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे आहे की नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि काल दिनांक 21 जे आहे की डिसेंबर 2025 रोजी बीजेपीचा खूप बहुमताने निकालही देखील लागलेला आहे। मित्रांनो गेल्या 20 दिवसाबाद हा निकाल इथे जाहीर केलेला आहे, जे की कोर्टाच्याच माध्यमातून निर्णय घोषित करण्यात आले होते की ज्या पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुका इथे पार पडल्या त्याचे निकाल हे 21 डिसेंबरला होतील आणि त्याच्या माध्यमातून बीजेपीचा सर्वाधिक बहुमत राज्यात त्यांनाच मिळालं आहे। जवळपास 128 एवढ्या जागा, शेकडो प्लस पेक्षा 128 एवढ्या जागा त्यांच्या तिथे पूर्ण नगरसेवकाच्या आल्या 288 पैकी, आणि विरोधकांना फक्त त्यांनी काही तिथे ठेवली व काही तुम्ही जर की त्या न्यूज तिथे बघितले असेल तर मित्रांनो आता हप्ता कधी वितरण होणार, आणि जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की बीजेपीचा अजेंडाच असा आहे की ज्यावेळेस त्यांना कोणतं बेनिफिट किंवा कोणता फायदा त्यांना तिथे होतो अशाच वेळी हे सर्व काही गव्हर्नमेंट योजनांचे पैसे तिथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रिलीज करत असते। आता लाडक्या बहिणीचा थकीत असलेला नोव्हेंबरचा हप्ता आणि त्याचबरोबर जे की आता चालू असलेला जे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्यापर्यंत भेटायला पाहिजेच होता, कारण की PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता भेटून भरपूर काही दिवस, एका महिन्यापेक्षा पण जास्तीचा कालावधी याला इथे उलटून गेला आहे। आता तुम्हाला सांगू शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर झाल्या। याला आचारसंहिता जवळपास 15 डिसेंबरपासूनच लागला आणि 15 जानेवारी 2026ला याचं मतदान आहे। तर मित्रांनो तुम्हाला जसं की सुरुवातीला सांगितलं तो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या डबल जागा नगरपालिकेच्या झाल्याच्या नंतर ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता इथे संपन्न होणार आहे, जे की मतदान आहे 15 जानेवारी 2026ला। तर याच्याच जे की अनुषंगाने याच्याच पार्श्वभूमीवरती राज्य शासन जे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हा वितरण करण्यात येईल। तर त्याची तारीख जी असणार आहे शेतकरी ती तारीख असणार आहे जे की 31 डिसेंबर पासून ते 5 जानेवारी 2026 पर्यंत ही तारीख असणार आहे, आणि त्याच तारखेच्या दरम्यान नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा जो थकीत असलेला हप्ता आहे त्याच्याबरोबर थकीत मतात देखील जास्त मिळावं म्हणून अशा अनुषंगाने तुम्हाला सांगू शकतो की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता 1500 + 1500 असे 3,000 रुपये, आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचा 8वा हप्ता एकंदरीत सर्वांचा निधी ते एकदाच ते शेतकऱ्यांच्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरण ते करणार आहे। आता तुम्ही म्हणाल की असं कसं होऊ शकते की, कारण की ऑलरेडी तुम्हाला सांगू शकतो की 8 डिसेंबर 2025 रोजी जे की लाडक्या बहिणी संदर्भात जेवढं पण पात्र लाडक्या बहिणी त्यांच्या संदर्भात निधी वितरणाचा GR देखील शासनाच्या माध्यमातून ते याला मंजुरी देण्यात आली। 8 ते 10 डिसेंबर रोजी जे काही शासन निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घोषित झाले त्याच्याच अनुषंगाने तर नक्कीच शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की 5 जानेवारी 2026 पर्यंत नमो शेतकरी आणि लाडक्या बहिणीचा थकीत असलेला हप्ता हा लाडक्या बहिणींच्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तिथे येणार आहे। याच्या संदर्भात हीच एक महत्त्वाची माहिती होती। तुम्हाला याच्या संदर्भात काय नेमकं वाटतं, शासनाचे काय नेमकं निर्णय कसे ते नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगू शकता। त्या व्हिडिओला देखील पुढील असलेले महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल देखील तुम्ही नक्कीच इथे सबस्क्राईब करू शकता। तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।